ज्या हेतूने एखाद्या राजकीय माणसाला सामाजिक काम करत असताना किंवा राजकीय काम करत असताना एक मतदानाच्या रूपात एक ताकद निर्माण दिली जाते. त्या नेत्याकडून एक चांगली एक अपेक्षा असते किंवा आपल्या भागाचा विकास व्हावा, वेळ प्रसंगी आपल्याला मदत व्हावी. विकासाचं जे राजकारण आहे ते आता कुठे ना कुठेतरी भावनिक किंवा जातीवादाचं राजकारण करत आहे. याच्यावर काय वाटतं? विकासाचं राजकारण हे विकासच करतं आणि विकास डोळ्यासमोर ठेवला तर त्याच्यामध्ये राजकारणही होतं आणि समाजकारणही होतं. त्या एका रीलमध्ये तुम्हाला कोणीतरी पानदेव म्हटलंय आणि ही पानदेवाची उपाधी स्वर्गवासी ए.टी. पवार साहेबांची. तर कसं वाटलं तुम्हाला? मी असं ऐकलं की तुमचं पुढचं विजन पाणी आहे. त्यांनी मला साधारण 12:30-1 वाजता फोन केला. आबा म्हणे, मी तुम्हाला सकाळी 2 दिवस बोललो होतो पाणी धरण भरायला, परंतु आपलं धरण 8 तासात पूर्ण भरलं गेलं. म्हणजे 5 ते 6 लाख रुपये शासनाने खर्च केले तर एक मोठं धरण भरू शकतो. आणि जर ते धरण भरलं कमीत कमी शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊ शकते. म्हणून तरुणांना माझं सांगणार आहे की निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा, चांगल्या पद्धतीने चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं आणि आपल्या भागाचा विकास करून घ्यावा. आबा नमस्कार. नमस्कार. आपण मागच्या वेळेस भेटलो आणि आपण जो काही पॉडकास्ट घेतला तर त्याच्यानंतर देवळेकरांच्या मनात खूप सारे प्रश्न होते. त्यांनी आम्हाला खूप सारे कमेंट्स आल्या, मेसेजेस आले की एक अशी व्यक्ती जी जनतेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहते, म्हणूनच आज आपली दुसरी भेट होते. तर आबा, मला पहिला क्वेश्चन होता की देवळ्यात जेव्हा केव्हा ही इलेक्शन लागले की देवळ्यात एक दहशतीचं वातावरण निर्माण होतं. याबद्दल काय सांगा? तुमचा प्रश्न जो तुम्ही मला विचारलाय त्या दहशतीला मागच्या काळामध्ये मी देखील बळी पडलो होतो. मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मला तो अनुभव आला होता आणि अगदी ते खरं आहे. आता नाहीये, पण इथून मागे खरं होतं. एक विशिष्ट एक ताकद देवळ्यामध्ये अशी निर्माण केली गेली होती, जी जनतेने ज्या हेतूने एखाद्या राजकीय माणसाला सामाजिक काम करत असताना किंवा राजकीय काम करत असताना एक मतदानाच्या रूपात एक ताकद निर्माण दिली जाते आणि की त्या नेत्याकडून एक चांगली एक अपेक्षा असते किंवा आपल्या भागाचा विकास व्हावा, वेळ प्रसंगी आपल्याला मदत व्हावी, असं एक अपेक्षेने लोक मतदान करतात. परंतु काही व्यक्तींनी त्या ताकदीचा गैरवापर केला. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो, इलेक्शन काळामध्ये जे तुम्ही निवडणूक काळामध्ये तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे. कोणी काही स्टेटस वगैरे ठेवलं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास व्हायचा किंवा कोणी एखाद्या उमेदवारामागे जसं कोणी प्रचाराला असलं तर त्याला वेगळ्या प्रकारे त्रास दिला जायचा किंवा त्याच्या एखाद्या नातेवाईकाला शोधून त्याच्यावरती बर्डन आणलं जायचं, काही बदलीचं नाटक करून किंवा काही वेगळ्या पद्धतीने. तर हे आतापर्यंत खरं होतं, पण आता मला नाही वाटत जनतेने ती ताकद आता तीही काढून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता मला नाही वाटत की दहशतीचं काही निवडणूक काळात होईल असं. बरं, विकासाचं जे राजकारण आहे ते आता कुठे ना कुठेतरी भावनिक किंवा जातीवादाचं राजकारण करत आहे, असं तुम्हाला काय वाटतं? याच्यावर काय वाटतं? असं काही नाही. विकासाचं राजकारण हे विकासच करतं आणि विकास डोळ्यासमोर ठेवला तर त्याच्यामध्ये राजकारणही होतं आणि समाजकारणही होतं. तुम्हाला जर समजा राजकारणात काही सत्ता मिळवायची असेल, त्याच्यासाठी जातीचं राजकारण करण्याची गरज नाही, या मताचा मी आहे. कारण गेल्या एक 8-10 वर्षापासून प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये माझी आई सौ वत्सलाताई आहेर ह्या नगरपंचायतीला निवडून आल्या. माझी पत्नी मागच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. तर त्यावेळेस आम्ही निवडण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी कुठेही जातीचं राजकारण केलं नाही किंवा समाजाचं राजकारण केलं नाही. एकच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला की जो अजेंडा आपण घेतलेला आहे समाजाचा, विकासाचा, तो अजेंडा जर आपण लोकांसमोर व्यवस्थितपणे मांडला आणि लोकांना जर आपण पटवून दिलं की जर आम्हाला काही मतदान केलं किंवा राजकारणामध्ये आम्हाला यश आलं तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा विकास करू शकतो, तर नक्कीच निवडणूक जिंकण्यासाठी जातीचं किंवा समाजाचं राजकारणाची गरज येत नाही. हा प्रत्यक्ष मी अनुभव घेतला आणि या मताचा मी आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत व्यक्तिशः मतदान होईल की काही विकासाच्या मुद्द्यांवर मतदान होईल? काय वाटतं तुम्हाला? अतिशय चांगला प्रश्न आहे, परंतु याचं मर्यादित उत्तर देईल मी.
जिल्हा परिषदची निवडणूक लागली, शेवटी तालुक्याचं राजकारण करत असताना जास्त नाळ माझी वाखारी गटाची जोडली गेली, कारण त्याला माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तिथं काम करत होती. त्याच्यामुळे लोकांना विकास कळतो, लोक विकासालाच मतदान करतात, ही मी मागच्या कार्यकाळात अनुभव घेतलेला आहे. आणि जनता जो मतदार राजा असेल तो अतिशय सुज्ञ आहे, त्यांना विकास कळतो, परंतु ते लोक असं मनमोकळे बोलत नाहीत. हा एक अनुभव मला आलेला आहे. कारण बऱ्यापैकी आमची जनतेशी नाळ जुळली असल्यामुळे आमच्याशी बोलतात, किंवा जो काम करतो त्यालाच लोक कामं सांगतात, जो काम करत नाही त्याच्याकडे लोक ढुंकूनही पाहत नाही आणि त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही. अगदी बरोबर. म्हणून जनता ही सुज्ञ आहे, ती विकास जो करेल त्याच्या पाठीमागे राहील याची मला खात्री आहे. आबा, आता मी कमेंट्स मध्ये काही प्रश्न, जसं मी बोललो तसा एक प्रश्न होता की पांधन रस्त्यांचा, की आपलं मागच्या वेळेस पण बोलणं झालं, पण त्यावेळेस मला त्याची थोडीशी माहिती कमी होती. पण पांधन रस्ते आपण जे केले, तर मग ते पूर्ण आता जो रस्ता जसं आपण कॉन्क्रिटीकरण करतो किंवा आपण डांबरीकरण करतो, तर मग आता ते कुठल्या प्रोसिजरला आता ह्या मिनिटाला आहेत? अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही, आणि तो प्रश्नाचं उत्तर मला देणं अतिशय, मी स्वतःहूनच लोकांपुढे ते मांडणार होतो. मागच्या काळामध्ये, जिल्हा परिषदच्या काळामध्ये आपण रस्त्यांना खरं तर जन्म घातला म्हणजे आपण ज्या काही खाजगी पांद्या असतात त्याच्यावर शासन निधी देत नाही. निधी घ्यायचा असेल तर त्यांना नंबर द्यावा लागतो, किंवा ते रस्ते प्लॅनवर आणावे लागतात. ओके, म्हणजे त्या रस्त्याला एक नाव आहे. नाव म्हणजे त्याचा जन्म झाला. अगदी त्याचा जन्म झाला. ते जन्म आपण 2 गटामध्ये 221 रस्त्यांना आपण जन्म घातला. अरे बापरे, 221? हो, 221. म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो. ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य नूतन आयर झाल्या, ज्यावेळेस मी रस्त्यांचा अभ्यास केला, तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे तिन्ही गटांमध्ये 120 रस्ते होते. ग्रामीण मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग असे मिळून 120 रस्ते होते. म्हणजे आपण सरासरी काढली तर वाखारी गटामध्ये 40 रस्ते होते, उमराणा गटामध्ये 40 होते, लोणार गटामध्ये 40 होते. अशा पद्धतीने 120 रस्ते होते. परंतु मागच्या काळामध्ये जे मी रस्त्यांची दर्जोन्नती केली, जुने 120 पैकी असलेले 40 रस्ते, आणि आता मी नुसत्या वाखारी गटामध्ये 221 रस्ते केले. बापरे. म्हणजे तालुक्यामध्ये 2 गटांमध्ये 40 रस्ते, आणि वाखारी गटामध्ये 261 रस्ते आहेत आता. म्हणजे हे विकास कामच झालं. हो, विकास काम झालं. आणि हे विकास कामाचा तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यांच्यावर त्यांची आज परिस्थिती काय, ज्यावेळेस रस्त्यांची मंजुरी मिळाली त्याच्यानंतर आमचा कार्यकाळ संपला. बरोबर. प्रशासक आले. 4 वर्ष झाले. हो, 4 वर्ष. प्रशासक आल्यामुळे काय होतं, आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना थोडं लिमिटेशन येतात, किंवा प्रशासनाला काम करण्याबद्दल मध्ये पण अडचणी येतात. प्रशासन काम करत नाही असं काही नाही, परंतु त्यांना मर्यादा असतात. मग त्या मर्यादेमुळे प्रशासनाने कदाचित काही रस्ते केले नसतील. एक 20-30% रस्ते त्यापैकी झालेले आहेत. पुढचे रस्ते जर समजा आता जिल्हा परिषदची निवडणूक झाली, जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर आपण ते सगळे ग्रामीण मार्ग तयार करून घेतलेले आहेत. येणारा जो निधी आहे तो पहिल्यांदा आता ग्रामीण मार्गावर खर्च होईल, जेणेकरून जे उरलेले काही रस्ते असतील, 200 रस्ते असतील, या पांधन रस्ते असतील, यांचे 100% हे पक्के होतील. ज्या ठिकाणी डांबर वापरता येईल तिथं डांबर वापरता येईल. आता आमचा ग्रामीण भाग आहे, ज्या ठिकाणी नाले असतील त्या नाल्यामध्ये रस्ता खराब होणे म्हणून कॉन्क्रीट टाकलं जाईल. काही ठिकाणी मोऱ्या घेतल्या जातील, म्हणजे जेणेकरून रस्ता करताना आपण असा दृष्टिकोन ठेवला आहे की तो रस्ता झाल्यानंतर त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही. उदाहरणार्थ काय राहतं, एखाद्या पांधनला आपण चाललो, ती पांधन करत असताना, रस्ता करत असताना कुठेतरी एकाचं शेत लागतं, त्याच्या पलीकडे जायला परत नाला लागतो, म्हणजे ह्याच रस्त्यामध्ये त्या नाल्यावरती मोरी सुद्धा केली जाईल. म्हणजे भविष्यामध्ये माझ्या गटातील लोकांसंदर्भात होतो, यांना 40-50 वर्ष रस्त्याची समस्या भासणार नाही, असे जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून, नूतनाच्या माध्यमातून असं ते आपण काम करून ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आता रस्त्याचे निवडणूक झाल्यानंतर जेव्हा प्रशासनामध्ये जेव्हा जिल्हा परिषद सदस्य भाग घेतील त्यावेळेस नक्कीच हे रस्ते, सर्वच्या सर्व रस्ते, म्हणजे मागचे 40 रस्ते आणि हे 221 रस्ते, हे संपूर्ण रस्ते हे पक्के होतील. ओके. आबा, लोकांना काय वाटतं माहितीये का, की पांधन रस्ता झाला म्हणजे तो पूर्णत्वास गेला, पण तसं बघायला गेलं
तर हा रस्ता पेपरवर आणणं आणि पूर्ण करून घेणं ह्या दोघं गोष्टी जवळजवळ सारख्याच आहेत. कारण की आज प्रशासकीय त्याला मान्यता आणून देणं ही फार मोठी गोष्ट आहे. हा अभ्यास म्हणजे नेमकं म्हणजे ही दूरदृष्टी कशी आली? लोकांनी लोकप्रतिनिधित्व नूतन नायरांना दिलं. तिच्याबरोबर काम करत असताना ज्यावेळेस लोक समस्या घेऊन येतात त्या मी ऐकत होतो. त्यांच्यापर्यंत ते येत होत्या. प्रत्यक्ष त्या पायी फिरल्या होत्या. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आमची दोघांची चर्चा व्हायची, की अशा अडचणी आहेत. ह्या अडचणी सोडवताना मी प्रचंड अभ्यास केला. आमचे कार्यालयीन प्रमुख असतील, किशोर कोरेटे असतील, ललित निकम असतील, आमचा एक पुतण्या आहे तुषार आहेत. त्यांनी देखील मला चांगली मदत केली. तर ह्या अभ्यास करत असताना, रस्त्याचा अभ्यास करत असताना, की यांच्यावर जर खर्च करता येत नाही, खर्च कसा करता येईल? प्रशासनाकडून जाणून घेतलं. कैलासवासी स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांनी त्यांच्या भागामध्ये रस्त्यांचा अतिशय चांगला विकास केलेला आहे. त्यांचा मी अभ्यास केला, पवार साहेबांचा अभ्यास केला. मग मला जेव्हा लक्षात आलं, की ह्या रस्त्यांना नंबर दिल्याशिवाय यांच्यावर शासन खर्च करत नाही. म्हणून हे रस्ते महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरती ते आणले पाहिजे आणि त्याच्यानंतर ती लेंथ वाढेल आणि मग तिथं ते पैसे खर्च करता येतील. म्हणजे हा संपूर्ण अभ्यास केला. त्या नाल्याचा सर्व्हे केला, त्या रस्त्याचा सर्व्हे केला, शेतकऱ्यांची नावं घेतली, त्यांच्या येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन ही सगळी लोकांची चर्चा केली. मग खऱ्या अर्थाने हे काम माझं पूर्ण झालं. या कामाला कमीत कमी मला 2 वर्ष लागली. बापरे! आणि दुर्दैव म्हणायचं की सुदैव मला माहित नाही. सुदैव म्हणता येईल रस्त्यांना मंजुरी मिळाली. दुर्दैव म्हणता येईल की मंजुरी मिळाली आणि प्रशासक आले. अन्यथा ह्या 4 वर्षामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना अतिशय पक्क्या रस्त्याला जाण्याची संधी मिळाली असती. परंतु खात्री आहे मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आता उमेदवारी कोणाची होती मला माहित नाही. हे सर्व निर्णय पक्ष घेत असतात, वरिष्ठ घेत असतात. जे कोणाला नूतन नायरांना उमेदवारी मिळते का मला मिळते मला माहित नाही. जर दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली किंवा पक्षाने की कोणाला उमेदवारी दिली, परंतु जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याच्या माध्यमातून हे रस्ते आम्ही पक्के करण्याचा माझा मानस आहे. अरे वा! आबा, आता आपण स्वर्गवासी ए.टी. पवार साहेबांचा उल्लेख केला. मी मागे आपली एक रील बघितली. त्यात तुम्ही एका छोट्याशा पाण्याच्या धरणाचा लोकार्पण केलं किंवा तो तिथे कृत्रिमरित्या तुम्ही जे काही कार्य केलं त्याच्यामुळे तो तिथे बनला. तर त्या एका रीलमध्ये तुम्हाला कोणीतरी पानदेव म्हटलंय आणि ही पानदेवाची उपाधी स्वर्गवासी ए.टी. पवार साहेबांची. तर कसं वाटलं तुम्हाला? मी असं ऐकलं की तुमचं पुढचं विजन पाणी आहे. स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांनी इतकं आपण मोठे नाहीत, परंतु पवार साहेबांच्या कामाचा आदर्श घेण्यासाठी मी प्रचंड पवार साहेबांचा अभ्यास केला. कळवण तालुका अतिशय आदिवासी दुर्गम भाग, त्याच्यामध्ये एक नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी अतिशय भागाचा विकास केला. तसाच आमचाही काही भाग तसा आदिवासी म्हटला तरी चालेल किंवा डोंगराळ भाग, त्याच्यामध्ये जो कनकापूर उजवा कॅनॉल आहे, जो कालवा आहे, त्या कालव्याचे लाभार्थी जेव्हा बघितले तर आमचा 40% तालुका हा वंचित आहे आणि 60% तालुका हे लाभार्थी आहे. आणि सुदैवाने, मी दुर्दैवाने म्हणत, सुदैवाने आम्हाला तिथं काम करण्याची संधी मिळाली वाकारी गटामध्ये. आणि त्या गटामध्ये काम करत असताना जो वंचित भाग आहे, त्या वंचित भागाला न्याय देत असताना माझ्या डोक्यामध्ये ज्यावेळेस मी हे नदींचा अभ्यास केला, नाल्यांचा अभ्यास केला, काही धरणांचा अभ्यास केला, ते अभ्यास करत असताना बऱ्यापैकी जे धरण होते किंवा काही बंधारे होते हे बांधले गेले होते, परंतु त्यांच्यामध्ये कधीच पाणी आलं नाही. म्हणजे ते चुकीचे बांधले गेले असं मला म्हणायचं नाही, परंतु निसर्गाचा काही कोप असेल, त्याच्यामध्ये कॅचमेंट एरिया नसेल, ते काम पूर्ण झालं. मग त्या धरणांमध्ये पाणी कसं येईल तर याचा मी अभ्यास केला. आता पाणी येत नाही म्हणून धरण बिनकामी आहे किंवा त्याचं काम नाही असं काही नाही. बरोबर. तर जर शासनाने एवढा खर्च केलेला आहे, त्या धरणामध्ये पाणी आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील? म्हणून तिथल्या स्थानिक लोकांना मदत घेऊन किंवा स्थानिकांकडे जाऊन जेव्हा आपण जाणून घेतो की याला काय करता येईल, तर तेव्हा मला काही लोकांनी सांगितलं, आपल्याला जर हे पाणी जे वाया जातंय, तुम्ही बघायला, मी बघितलं ते पाणी प्रचंड वाया जात होतं. म्हणजे पाण्याची गरज आहे, परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी होतं ते. मग त्याच्यातला काही भाग जो आपण या धरणामध्ये वळवता आला, त्याचा मी अभ्यास केला, सर्वे केला आणि ते काम आपण म्हणजे शेतकऱ्यांना त्रास न होता, कारण शेवटी काय शेतकऱ्यांनी पाटाची चारी म्हणा किंवा काही रस्ता करायचं म्हटलं का शेवटी जमीन जाते. मग ती शेतकऱ्यांना त्रासही व्हायला नको आणि पाण्याचंही काम व्हायला पाहिजे. म्हणून मी अंडरग्राऊंड पाईपलाईनद्वारे, साधारण 1 किलोमीटर पाईपलाईन असेल, ती 800-900 मीटर असेल, त्या पाईपलाईनद्वारे काचणं म्हणून जे गाव आहे
ज्या गावामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये त्या गावाचं वोटिंग झालं 5 वाजेपर्यंत 400 आणि सुदैवाने 400चे 400 मतदान हे नूतनाऱ्यांना पडलं. अरे वा. एकही मतदान दुसरीकडे गेले नाही. त्या गावात तो नाला शोधला. त्या नाल्याच्या माध्यमातून आपण एक अंडरग्राउंड पाईपलाईन करून त्या धरणामध्ये पाणी टाकलं. तर पावसाळा सुरू झाला का फोन करायचा त्या कार्यक्रमात, "बाबा पण आपल्या नाल्याला पाणी आलं, काचण्याला पाऊस किती झाला? आपल्या पाईपलाईनने पाणी यायला लागलं का?" तर ह्या आता शेवटच्या काळामध्ये 1 महिना झाला, 1-1.5 महिन्यापूर्वी त्या नाल्याला प्रचंड पाणी आलं. पाणी आल्यानंतर जो काही पाईप होता, त्या पाईपातून प्रचंड पाणी त्या धरणामध्ये आलं आणि मला तिथं सायंकाळी फोन आला, "आबा कदाचित आपला धरण 2 दिवसात भरेल." अरे वा. रात्री 12:30-1 वाजता मला फोन करायला वेळ नाही. मला 12:30-1 वाजता एका उत्साही तो एक वेगळा प्रश्न आहे. आमचे कनकापूरचे प्रतिष्ठित नागरिक माणिक शिंदे म्हणून आहेत. त्यांचं प्रचंड लक्ष असतं गावावरती. त्यांनी मला साधारण 12:30-1 वाजता फोन केला. "आबा," म्हणे, "मी तुम्हाला सकाळी 2 दिवस बोललो होतो पाणी धरण भरायला, परंतु आपलं धरण 8 तासात पूर्ण भरलं गेलं." अरे वा. तात्काळ त्यांनी मला आग्रह केला, "दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या." मलाही उत्सुकता होती. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं गेलो. तिथं ते लोकांनी तो जलपूजनाचा कार्यक्रम केला. अरे वा. आणि त्यावेळेस कदाचित कोणी भाषणात बोललं असेल. अगदी की पाणी हा प्रश्न देवळा तालुक्याचा मुख्य प्रश्न वाटतो मला, की आता जेवढे पण मी जसं बघितलं की पाण्याचा भाग थोडा कमी असल्यामुळे तर पाणी हा प्रश्न पुढच्या 5 वर्षातही तेवढाच दांडगा असेल आणि त्याच्यावर काम करायला तुम्हाला आवडेल. नाही, प्रश्न तसं नुसता पाणी नाही. रस्ते, पाणी आणि वीज हे मुख्य प्रश्न शेतकऱ्यांचे असतात. मी स्वतः शेतकरी आहे. आम्ही स्वतः शेती करतो. ठीक आहे, आता व्यवसायात आल्यामुळे थोडं माझं जाणं होत नसेल, पण मी दुधाचा व्यवसाय केलेला आहे. मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो. मला संपूर्ण शेतातलं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातलं वावर बांधण्यापासून तर बाहेर देण्या सगळं मी काम केलेलं आहे. तर हे काम करत असताना शेतकऱ्याच्या मुख्य समस्या असतात रस्ता आणि पाणी आणि वीज. रस्त्यांची समस्या जी होती, मी खात्रीने सांगतो 100% मी ती सोडवलेली आहे. आता रस्त्यांबद्दल पुढील 5 वर्षामध्ये लोकांना रस्त्याची समस्या भासणार नाही. बरोबर. दुसरी आहे विजेचा प्रश्न. विजेसाठी पण माझा एक प्रयत्न चाललाय, की कुठेतरी एक गटामध्ये एखादी जागा जर ग्रामपंचायतीतले गावठाण असेल, तिथं आपण एखाद्या कंपनीला आमंत्रित केलं, सोलरचं काही प्रोजेक्ट उभा करता आला, तर जेणेकरून शेतकऱ्यांना तो दिवसा जी त्यांना पाणी भरण्यासाठी लाईट लागते की वीज लागते, ती दिवसा त्यांना 3 फेज वीज उपलब्ध करून देऊ. हेही होऊ शकतं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तो पाण्याचा. पाण्याच्या प्रश्नामध्ये जेव्हा मी कनकापूरचं काचण्याचं जे काम केलं, ते काम केल्यानंतर अतिशय कमी पैशामध्ये ते मोठं काम होऊ शकतं, याचा मला प्रचंड अनुभव आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, की ह्या गटातील आपले जे गाव आहेत, जे डोंगर परिसर, जवळजवळ 80% माझा गट हा म्हणजे नूतनाऱ्यांचा गट हा डोंगर परिसराचा आहे. त्याच्यामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये प्रचंड पाऊस होतो आणि तो वाहून जातो आणि तो खाली उत्तरेला गिरणा नदी आहे, तिथं जातो. तर माझं म्हणणं काय, हे पाऊस झाल्यानंतर जो काही आवर्षणग्रस्त म्हणजे जिथं पाऊस पडत नसेल, त्या भागामध्ये जर आपण अशी काही वळण योजना शोधली, तर त्याच्यावर त्या भागाचा विकास होऊ शकतो. यासाठी माझ्याकडे मी गेल्या एक 8 ते 9 महिन्यापासून, वर्षभरापासून मी अशा काही योजना शोधून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून ह्या गटामध्ये 20 वळण योजना होऊ शकतात. अरे वा. जशी कनकापूरची झाली तशा 20 वळण योजना होऊ शकतात. अगदी खात्रीने सांगतो. आणि त्या वळण योजना करत असताना जो काही मूळ स्रोत आहे, त्यालाही बाधा येणार नाही. जे पावसाचं पाणी जे वाया जातं, तेही आपल्याला वापरता येईल. अशा पद्धतीच्या 20 वळण योजना मी केलेल्या आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये माझा मुख्य मुद्दा हाच आहे, की जर ह्या निवडणुकीमध्ये जर सुदैवाने संधी मिळाली, तर नक्कीच पुढच्या 50 वर्ष आमच्या भागाला दुष्काळ भासणार नाही, निसर्ग चांगला राहिला तर. याची व्यवस्था माझ्याकडे ब्लूप्रिंट तयार आहे. अशा योजना वेगवेगळ्या आहेत आणि त्या वळण योजना अतिशय, साहेब तुम्हाला सांगतो, खूप काही खर्चिक नाहीये. फक्त त्याला करण्यासाठी थोडीशी मनाची तयारी असली पाहिजे किंवा तेवढं डिव्होशन देण्याची तयारी असली पाहिजे. छोट्या छोट्या योजना आहेत. काही योजना तुम्हाला सांगितलं तर एक 5-5, 6-6 लाखामध्ये योजना होऊ शकतात. म्हणजे 5 ते 6 लाख रुपये शासनाने खर्च केले तर एक मोठं धरण भरू शकतं. बापरे. आणि जर ते धरण भरलं, कमीत कमी शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊ शकते. आणि हे पाणी टाकत असताना आपण तोही एक विचार करून ठेवलेला आहे, की पाणी टाकल्यामुळे किंवा हे पाणी वळवल्यामुळे ज्या नाल्याचं पाणी आहे त्याला बाधा येणार नाही, ज्या धरणामध्ये जाईल त्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीचं माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे.
तसा माझ्याकडे सर्वे देखील आता येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे. सर्वे करून ठेवणार आहे आणि तोही सर्वे अतिशय हायटेक करणार आहे. म्हणजे त्या जागेची लेवल, उंची सगळं घेऊन त्याच्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याने त्या नाल्याचा मूळ स्रोत शोधून त्याचा शेवट कुठे होतो ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याने ती शूटिंग करून ठेवणार आहे. जेणेकरून आपल्याला त्या नाल्या संदर्भातला पूर्ण अभ्यास असला पाहिजे. ही देखील आता मी काळजी घेतली. ही जी वळण योजनेबद्दल आता तुम्ही बोलली, एक्झॅक्ट थोडंसं मला अजून सांगू शकता की काय आहे नेमकं ही वळण योजना? की हिचा जसं तुम्ही आता बोलले की हे फायदे आहेत, पण काय नेमकं याच्यात आपल्याला काय करायचं? काय होतं ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला बोललो मगाशी, की पावसाळ्यामध्ये एखाद्या डोंगरावरती पाऊस पडतो खूप. त्याला मोठे-मोठे काही नाले असतात. त्या नाल्यांचं काही ठिकाणी अडवले जातात. काही ठिकाणी ते मोठ्या नदीला मिळतात. बरोबर. ऑलरेडी त्या नदीला अजून एक कुठलातरी 2-3 नाले मिळून आले असतात. ते पाणी चालत असतं, ते वाहत असतं. परंतु एखादा नाला जर त्याच्या बाजूला एखादं धरण असेल, पाझर तलाव असेल, काही बंधारा असेल किंवा बरोबर. एखादा कोरडा नाला असेल, त्या नाल्यामध्येच आपण वळवलं, तर जे पावसाचं वाहून जाणारं पाणी जर समजा तिथं आलं, तर त्या पावसाच्या पाण्याचं जमिनीमध्ये ते मुरतं. मुरल्यामुळे वॉटर लेव्हल वाढते आणि 2 वर्ष जर वॉटर लेव्हल वाढली, 2 वर्ष, तर ती हळू-हळू वॉटर लेव्हल दरवर्षी वाढत असते. मी अगदी शेतकरी आहे. हो, मला अगदी माहिती आहे. बरोबर. मागच्या उन्हाळ्यामध्ये समजा माझ्या विहिरीला एवढं पाणी आहे आणि तेच जर थोडं लवकर पाऊस आला, परत ते पाणी वाढतं. म्हणजे आमच्याकडे म्हणतात पाणीला पाणी लागलं. ते धरण पाणी ही वाढतं. संकल्पनाच ती हो, होती हो, ना हो, पहिले. हो. बरोबर. म्हणजे ती वॉटर लेव्हल वाढते आणि परत ती वॉटर लेव्हल वाढल्याने पुढच्या उन्हाळ्यामध्ये ती आणखी उशिरा आटते विहीर. उशिरा पाणी तिचं गेल्यामुळे परत नवीन पावसाळा सुरू होतो. परत ते पावसाचं पाणी त्याच्यात येतं. म्हणजे नैसर्गिक जी वॉटर लेव्हल आहे, याची उंची वाढते आणि शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. मग आता यावेळेच्या निवडणुकीचे मुख्य उद्दिष्टे आपले काय आहेत? हं. मुख्य उद्दिष्ट माझं तेच आहे. मी मगाशी बोललो, की 100% रस्त्यांचा प्रश्न हा नूतन नायरांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पूर्णपणे सोडवलेला आहे. मी खात्रीने सांगेन. बरोबर. तर आता पुढचा जो प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत. एक वीज आणि पाणी. विजेचा हा जो प्रश्न आहे, हा सुटू शकतो. तो काही निसर्गावर अवलंबून नाही. हं. ते खाजगी एखादी कंपनी असेल किंवा सरकारच्या माध्यमातून सोलर प्लॅन्ट हे कृत्रिम आपण तयार करू शकतो. अगदी बरोबर. परंतु पावसाचं पाणी हे आपल्या हातात नाही. अगदी बरोबर. पाऊस किती पडावा हे आपल्या हातात नाही. पडलेलं पाणी जे असेल पावसाचं पाणी हे कसं फिरवावं हे आपल्या हातात आहे. म्हणून जो निसर्गाची जी देणगी आहे, तिचा पुरेपूर उपयोग करून वाखारी गटातील म्हणजे मी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तुम्हाला. आमच्याकडे एक घाट आहे वाखारी म्हणून जे आमचं शेवटचं गाव आहे. शेवटचं किंवा पहिलं वाखारी गावापासून एक डोंगराची एक लाईन निघते, तयार होते. वाखारी असेल, भिलवाड असेल, कापशी असेल, भावडा असेल, वडाळा असेल, काचना असेल, कनकापूर असेल, शेरी असेल, वारशी, मुलुकवाडी, भौरफाटा. असं ही डोंगराची लाईन आहे. हं. ह्या डोंगराच्या लाईनीमध्ये जर साधारण 17 पाझर तलाव आहेत. बापरे! 250च्या वरती केटीवेअर आहेत. सिमेंट काँक्रीट सिमेंट प्लग बंधारे म्हणतो आपण त्यांना. आणि साधारण एक छोटे-छोटे गाव तळाव म्हणतो आपण त्यांना. साधारण 200 सव्वा 200 गाव तळाव आहेत. बऱ्यापैकी गाव तळाव कदाचित वैतीमध्ये असतील, काय असतील. या सगळ्यांना जर जिवंत केलं, यांचा जर स्रोत वाढवला, यांच्यामध्ये यांची क्षमता जर वाढवली, समजा आता काही केटीवेअर असतात त्यांच्यामध्ये पावसाळ्याच्या पाण्याची माती येते, वाळू येते. तो जर त्याचं जर समजा खोलीकरण झालं, त्याची कॅपॅसिटी वाढते, त्याची क्षमता वाढते. ते पावसाचं पाणी थांबतं आणि नको असलेलं पाणी मग खाली जातं. जे कोणी समुद्रामध्ये जाऊ शकतं किंवा गिरणा डॅमच्या माध्यमातून जाऊ शकतं. हे पाणी आपण थांबवायचं. ही माझी सगळ्यात महत्त्वाची या निवडणुकीमध्ये माझा अजेंडा आहे, की येणाऱ्या निवडणुकीनंतर सुदैवाने आपल्या लोकांनी जर समजा कोणाची उमेदवारी ती मला माहिती मी मगाशी बोललो, तर जो कोणी जिल्हा परिषद सदस्य होईल, त्या सदस्याच्या माध्यमातून नूतन नायर होते का मी होतो मला माहित नाही. पक्ष निर्णय घेतले. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला फक्त आणि फक्त 2 वर्ष जरी पाण्यासाठी काम केलं, तरी सुद्धा ह्या गटाचा 50 वर्ष दुष्काळ भासणार नाही, अशी व्यवस्था होऊ शकते. म्हणून आमचा अजेंडा असा राहील, की रस्त्यांचा प्रश्न मिटलेला आहे, विजेचा प्रश्न मिटू शकतो. तोही येणाऱ्या काळात 1-4-6 महिन्यात मिटेल. परंतु पाण्याचा प्रश्न मी 2 वर्षाच्या आत
या सगळ्या वळण योजना 20 वळण योजना माझ्या डोक्यामध्ये आहे. काही धरणांची खोलीकरण आहे. वारशीसारखं मोठं MI टँक आहे आमच्या भागामध्ये, जे अतिशय दुर्गम भागामध्ये आहे. वारशी धरणाचं खोलीकरण माझ्या डोक्यामध्ये आहे, की माझा विचार आहे वारशी धरणाचं जर खोलीकरण झालं, त्याची कॅपॅसिटी वाढवली, ते वरच्या भागात आहे. जर त्याची कॅपॅसिटी वाढवली त्याचा फायदा होईल आणि तो हळू खालच्या भागामध्ये त्याचा पाण्याचा पर्क्युलेशन होईल किंवा ते पाण्याचा साठ्याचा उपयोग होईल. म्हणून वारशी धरणाचं खोलीकरण करणे, वळण योजना करणे आणि काही धरण असतील ते धरणांची खोलीकरण करून दुरुस्ती करणे, हा मुख्य माझा उद्देश असणार आहे. हा माझा अजेंडा या निवडणुकीमध्ये असेल. आबा, पांधन रस्ता या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत करू शकता किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? पांधन संदर्भात आपण जो दर्जोन्नतीचं काम केलं किंवा रस्त्यांना जो जन्म दिला, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अजून त्याची टेक्निकल माहिती नाही. आता माझं ऑफिस गावात असल्यामुळे बऱ्यापैकी लोक तिथं आजूबाजूला येतात, अर्ज फाटे करायला येतात. आमचा रस्ता अडवला, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, आम्हाला रस्ता दुरुस्त होत नाही. आणि ते मान्य तहसीलदार साहेबांकडे अर्ज देतात. माझं तर खरं तर ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला पण सांगणं राहील, की अर्ज देत असताना शेतकऱ्यांनी की कोणी रस्ता अडवला किंवा आमचा शिवरस्ता होता, इथून नाला होता, ही वहिवाट होती, असा अर्ज नाही केला पाहिजे. आपण रस्त्यांसंदर्भात गावातील प्रतिष्ठित लोकांना रस्त्यांचे नंबर दिले, माहिती दिलेली आहे. जर काही समस्या लोकांना जाणवली की आपला रस्ता अडवला गेला, तर त्यांनी जर माझ्याशी संपर्क साधला किंवा मला जर माहिती मिळाली, मी स्वतःहून संपर्क करतो. संपर्क साधवा याचा अर्थ, जर मला माहिती मिळाली मी स्वतःहून त्यांना समजून सांगतो, बाबा तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला तुमच्या नाल्याचा किंवा त्या रस्त्याचा नंबर देतो. म्हणजे जर समजा तो रस्ता अडवला गेला असेल, तर यांनी तहसीलदारांकडे असतील, पोलीस स्टेशनला असतील, अर्ज करताना की आमचा नाला अडवला असा अर्ज नाही केला पाहिजे किंवा आमचं वहिवाट अडवली असं नाही केलं, की त्यांनी माझ्याकडे समजा आले, माझ्याकडे संपूर्ण डाटा आहे, माझ्या ऑफिसला पडलेला आहे, सगळं माझ्याकडे आहे. माझ्याकडे आले, सर आबा आमच्या या नाल्याचा काही नंबर आहे, जर त्या नंबर टाकून जर अर्ज केला की ग्रामीण मार्ग अमुक 263 अडवलेला आहे, तो सन्माननीय तहसीलदार साहेबांनी मोकळा करून द्यावा, तर ह्या नंबरची मदत तहसीलदारांना न्याय निवाडा करताना होऊ शकते. अरे वा. हे तहसीलदार किंवा जे काही अधिकारी असतील यांनी देखील त्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि शेतकऱ्यांनी अर्ज करताना तसं करावं, जेणेकरून ग्रामीण मार्ग म्हटलं तर तहसीलदारांना कोणाचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज नाही. मार्ग आहे. तहसीलदारांना शासनाचा GR आहे, शासनाच्या प्लॅनवर रस्ता आलेला आहे, ही ऑर्डर झालेली आहे शासनाची. बरोबर, रस्ता आहे तर द्यावाच लागेल, अडवताच येणार नाही. अगदी बरोबर. जर समजा नाल्याची मोकळा करून द्यावा, वहिवाट मोकळी करून द्यावी, तर यांना तहसीलदार साहेबांना सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं, ती केस चालवावी लागते. बरोबर. परंतु अर्ज जर असा केला, ग्रामीण मार्ग अमुक मोकळा करून द्यावा, तहसीलदारांनी बघितलं ग्रामीण मार्ग आहे, चला पोलीस प्रोटेक्शनला त्याच मिनिटात ते ऑर्डर करू शकतात आणि संबंधित हा ग्रामीण मार्ग मोकळा करून या. त्यांना कोणाचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज नाही. अशी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. हे शेतकऱ्यांनी पण याचा एक थोडासा अभ्यास करावा आणि प्रशासनाने याचा अभ्यास करावा. मला मागच्या काळामध्ये आमच्याकडे तहसीलदार होते शेजवळ साहेब, तहसीलदार शेजवळ साहेब होते, त्यांचं नाव NSL मला माहित नाही. तर मी कुठल्या तरी कामासाठी मी तहसील कार्यालयात गेले असं मला विभागाने ते असं लॉबीमध्ये भेटले आणि अतिशय चांगला माणूस, अतिशय चांगले व्यक्ती, प्रशासनामध्ये खूप चांगलं काम त्यांचं. तर त्या शेजवळ साहेबांनी मला आबाबात नमस्कार म्हणे. म्हटलं काय? म्हणे तुम्ही आमचा प्रशासनावरचा खूप मोठा ताण कमी केला. म्हटलं साहेब कसं? अहो म्हणे तुम्ही जे रस्ते मंजूर करून दिलेले त्या रस्त्यांच्या केसेस आता आमच्याकडे येतच नाही किंवा आल्या जरी तरी आम्ही तो शासनाचा GR जो तुम्ही मंजूर करून ठेवलेला आहे, निवाडा करायला सोपं, हा रस्ता आहे, लँडवर आहे, त्याच्यामुळे आम्हाला डोक्याला आता खूप त्रास कमी झाला आणि प्रशासनाला ती देखील मदत झाली. तसं प्रशासनाने समजून घ्यावं की बा जर असे ग्रामीण मार्ग मिळालेले असतील तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून घ्यावी, यंत्रणेकडून नसेल तर आमच्यासारख्यांकडून माहिती घ्यावी की तू जर मदत, शेवटी न्याय निवाडा करायचा आहे, न्याय द्यायचा आहे, माहिती कुठूनही घेता येईल. अगदी बरोबर. तर ती माहिती आमच्याकडून घेतली किंवा मग प्रशासनाकडून घेतली तर ती माहिती मिळू शकते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. सांगायचा उद्देश असा आहे की कोणत्याही शेतकऱ्याला नाला अडवला, शिवबान अडवला, वहिवाट अडवली असा अर्ज करण्याची गरज नाही. माझ्याकडे येऊन त्या रस्त्याचा नंबर घेऊन नंबर टाकून जर अर्ज केला तर त्यांना ती मदत होईल. अगदी. आता निवडणुका लागल्यात, मग आता निवडणुका लागल्यात का मग विकासाच्या घोषणांवर बोललं जातं.
पण आता मी जेवढं ऐकलं की विकासांवर घोषणा करण्यापेक्षा सगळ्यात मोठा पाठ की विकासाची योजना आखून ठेवणं. मला तरी वाटत नाही देवळात एवढा सखोल अभ्यास कोणाचा असेल. अभ्यास कोणाचा असेल ह्या विषयावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला त्याचं उत्तर असं देऊ शकतो. काय निवडणुका आहेत, कोणावर टीका टिप्पणी करून निवडणूक जिंकण्यापेक्षा जर तुमच्याकडे त्या गटाचा अभ्यास असेल, त्या भागाचा अभ्यास असेल, ते जर मुद्दे चांगले व्यवस्थित हाताळले, त्याची काही संकल्पना जर आपण मनात आखून ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला निवडणुकीत आश्वासन देण्याची गरज नाही. अजिबात नाही. आता बऱ्यापैकी आता प्रचार सुरू झालाय. आम्ही लोकांच्या भेटीगाठी घेतोय. मी लोकांना पहिल्यांदा एक सांगतो, रस्त्याविषयी तुम्हाला आता माझ्याकडे मागण्याची गरज नाही. अरे. अजिबात नाही. रस्त्याविषयी तुम्ही मला डिमांड करू नका, की नूतनाऱ्यांना सांगू नका, रस्ता आमचा हा रस्ता राहिला का ती पांदी राहिली. अजिबात नाही. रस्ते सगळे होतील. प्रशासक गेल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ज्यावेळेस त्या भागामध्ये प्रत्यक्ष काम करतील, रस्ते होतील. परंतु मी प्रत्येकाला आव्हान करतो, की जर तुमच्या पाण्यासंदर्भात काही समस्या असतील, त्या मला सांगा. पाण्याच्या काही योजना असतील त्या सांगा. तुमचे काही बंधारे असतील, धरण असतील, हे जर मला सांगितले, मला बऱ्यापैकी माहिती आहेत. परंतु अजून काही योजना असतील तर त्या मला सांगा. त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. हे सांगायचा उद्देश असा आहे, की निवडणुका लागल्या म्हणजे घोषणा देण्याची गरज नाही. तुमच्याकडे मास्टर प्लॅन असेल, तुमच्याकडे गटाची ब्ल्यूप्रिंट असेल, तर लोक तुम्हाला स्वीकारतील आणि तुम्हाला ते प्रभावीपणे मांडण्यासाठी तुमची एक कॅपॅसिटी तयार होऊ शकते. तुम्ही मांडू शकता. तुमच्याकडे ते असलं पाहिजे. गटाचाच अभ्यास नसेल, कधीतरी यायचं, माझी पण तयारी आहे, माझी पण तयारी आहे. कुठेतरी WhatsAppला फोटो टाकायचा, बॅनर टाकायचं, हे आता दिवस राहिले नाहीत. अगदी 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 दिवस राहिले नाही. आता तुम्हाला प्रत्यक्ष मतदाराला भेटावं लागेल आणि मी तर मतदार राजाला हीच विनंती करेल, जो कोणी उमेदवार तुमच्यापर्यंत भेटायला येईल आणि तुमचे स्थानिक मूलभूत प्रश्न समजून घेईल आणि समजून घेताना ते सोडवेल, अशाच माणसाला मतदान करावं. अन्यथा आपलं काहीतरी आमच्या ग्रामीण भागामध्ये कसं असतं, कुठेतरी नातेवाईक असतात, कोणता तरी एक नेता असतो, पुढारी असतो, मग त्याच्या याच्याने मग तो नातेवाईक आहे म्हणून मला मदत करावी लागते, तो जवळचा आहे म्हणून मदत करावी लागते, मग त्याने मला सोसायटीत घेतलं म्हणून मदत करावी लागते. हे जर अशीच एक भूमिका असेल स्थानिक लोकांची, तर याचं प्रचंड नुकसान गटाचं होऊ शकतो. हे मला आपल्या माध्यमातून सांगायचंय. जो कोणी आपले मूलभूत गरजा सोडवू शकतो, ज्याला माहिती आहे तो सोडू शकतो. आणि जनतेला माहिती आहे, कोणाला माहिती आहे तर कोण सोडवू शकतं. त्याच्यामुळे प्रचार काळामध्ये आम्हाला घोषणा करण्याची गरज नाही. बरोबर. म्हणजे पुढचा प्रश्न माझा आबा, त्याचं उत्तर तुम्ही मला वाटतं आत्ताच दिलं, की विरोधकांबद्दल तुमचं काय मत आहे. आता तुमचं विकास काम हाच एक मुद्दा असल्यामुळे मला तर वाटत नाही विरोधकांबद्दल तुमचं काही मत असेलही असं. नाही, कसं आहे, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. अगदी. राजकारणामध्ये स्पर्धक असतात, विरोधक असतात. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे, त्याच्यावर ते उत्तर देता येईल. मी कोणत्याही विरोधकाकडे विरोधक म्हणून बघत नाही. अजिबात नाही. ती जी एक प्रोसेस असते, एक प्रक्रिया असते, निवडणूक प्रक्रिया, त्या निवडणूक प्रक्रियेपर्यंत तो विरोधक मर्यादित असावा. अगदी अगदी. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर त्या विरोधकाला बरोबर घेऊन त्या भागाचा विकास कसा करता येईल असा जर दृष्टिकोन डोळ्यासमोर असेल, तर तुम्हाला कोण विरोधक आहे कोण नाही हे बघण्याची गरज नाही. अगदी बरोबर. आणि हे मागच्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषद सदस्य नूतन झाल्यानंतर आम्ही प्रकर्षाने या गोष्टी पाळल्यात. म्हणजे मागच्या काळामध्ये समजा पक्षामुळे किंवा ज्याची त्याची भूमिका असते, ती भूमिका त्यांनी आपल्या विरोधात त्यांनी मांडली, त्याची भूमिका मांडली असेल, आमच्या विरोधात नाही. त्याची भूमिका मांडली म्हणजे आम्हाला विरोध केला असा आमचा समज नसतो. त्यांनी त्याची भूमिका मांडली असेल, कदाचित त्याचा बाधा आम्हाला आली असेल, परंतु काम करत असताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या गावामध्ये गेल्यानंतर ते विरोधक असतील, स्पर्धक असतील, त्यांना तिथं मान सन्मानाने आम्ही स्टेजवर बोलवलेलं आहे. त्यांच्याशी विकास कामं करत असताना त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. त्याच्यामुळे विरोधकाकडे कसं बघावं, कोण विरोधक आहे याच्याकडे मी बघत नाही. माझ्या डोक्यासमोर किंवा आमच्या दोन्ही नवरा बायकोंच्या डोळ्यासमोर एकच असतं, की आपल्या लोकांचं काम करायचं आहे, लोकांना जे पाहिजे ते द्यायचं आहे, तेवढ्यासाठी लोक आपल्याला निवडून देतात याची जाणीव ठेवायची आणि काम करायचं. बरोबर. आबा, मग आता सत्तेत असणारे म्हणतात हे काम आम्ही केलं, सत्तेत नसणारे म्हणतात हे काम आम्ही केलं. मग हे जे श्रेयवादाचीच लढाई म्हणता येईल ना थोड्या वेळासाठी. पण आता मतदार राजा काय म्हणतो, काम दाखवा मग मत घ्या. मग ह्या अशा स्थितीत जुनं जे राजकारण आहे
जुनं राजकारण म्हणजे पिढीजात राजकारण टिकेल का? नाही, आता काय झालं, सोशल मीडिया स्ट्रॉंग झाली, अगदी. मीडिया चांगली आहे, पेपर मीडिया चांगली आहे. मोबाईलच्या माध्यमातून लोकांना रोजचे अपडेट कळतात. अगदी. त्याच्यामुळे आता हे जुनं पिढीजात राजकारण चालणार नाही. याचा तो आहे म्हणून त्याला द्या आणि त्याचा तो आहे म्हणून त्याला मदत करा, असं होणार नाही. लोकांना विकास कळायला लागला आणि मी तर अगदी खात्रीने सांगतो, वाखारी गटातल्या लोकांना तरी विकास कळतो. मी याचा अर्थ बाकीच्यांना कळत नाही असं मला म्हणायचं नाही. पण विकासासंदर्भात जे लोक माझ्या संपर्कात आहेत, गटातले मतदार माझ्या संपर्कात आहेत, त्यांचा जर अभ्यास बघितला, तर नक्कीच लोकांना विकास कळतो आणि लोकं विकासाला मतदान देतील. बाकी काही कोणत्या भूलथापा असतील किंवा कोणाला काही घोषणा असतील, याच्यावर अजिबात मतदान करणार नाही. घोषणांचं राजकारण, घोषणांची निवडणूक इथून मागे होऊन गेली. आता मात्र तसं होणार नाही. म्हणजे काम करेल त्यालाच मतदान मिळेल इथून पुढच्या. बरोबर आहे. आबा, हरलात किंवा जिंकलात तरी लोकांसाठी सदैव काम करण्याची नीती किंवा भावना तुमच्याकडे आहे. काय आहे, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, प्रक्रिया आहे ती. अगदीच. ती प्रक्रियेमध्ये यश अपयश हा टेक्निकल भाग झाला. अपयश आलं म्हणून लोक आपले नाहीत असं नाही ना. अगदी तो अगदी भाग आपला नाही असं नाही ना. अगदी. काही लोकांनी तर आपल्याला मतदान हां. केलेलं आहे. काही लोकांनी नाही, संपूर्ण गटावर आपलं लक्ष असलं पाहिजे. अगदी अगदी मी तुम्हाला बोललो थोड्या वेळापूर्वी, की निवडणूक प्रक्रिया कशी होते माहीत नव्हतं. निवडणुकीमध्ये आरक्षण कोणतं निघतं ते माहीत नव्हतं. अगदी तरी देखील आम्ही लोकांच्या संपर्कात होतो. कदाचित ते आदिवासींसाठी राखीव राहिलं असतं, जाती जमातीसाठी राखीव राहिलं असतं. हम्म, तरी देखील आम्ही प्रचार काळात किंवा लोकांमध्ये संपर्कात होतो. लोक आम्हाला प्रश्न विचारायचे ना, हम्म, की अजून कशात काही नाही बा, तुम्ही का फिरतायत? हम्म, त्याला मी अतिशय सुंदर उत्तर दिलं. समजा जनरल आरक्षण निघालं, हम्म. जे आपण म्हणतो त्याला सर्वसाधारण आरक्षण निघालं, त्याच वेळेस लोकांच्या समोर जायचं का? म्हणजे लोक जो प्रश्न विचारतात की हां, तुम्ही त्याच मागचे वेळेस 3-4 जायचं वर्ष का? कुठे गेले होते? त्याच वेळेस जायचं का? माझं म्हणणं असं आहे, त्या गटामध्ये आपले आदिवासी बांधव असू द्या, जातीचे लोक असू दे, जमातीचे लोक, कोणीतरी आपला एक बांधव तयार होईल. हम्म, आणि आपण जर लोकांपर्यंत गेलेलो असलो, तर ते प्रश्न आपल्याला माहिती असतील. कदाचित त्या माणसाला आपल्या त्या जो कोणी निवडून येईल, आपला असेल किंवा कोणी कोणत्याही पक्षाचा असेल, त्या माणसाला आपण हे प्रश्न सांगता येऊ शकतील ना. अगदी म्हणून आपण काम करत असताना हारणं आणि जिंकणं हा पार्ट वेगळा आहे. ही टेक्निकल प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पुरती मर्यादित ठेवावी आणि प्रक्रिया संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन गटाचा किंवा भागाचा विकास कसा होईल, या पद्धतीने काम केलं तर तुमचं दीर्घकाळ समाजकारण, राजकारण टिकतं. नाही तर आता मध्यंतरीच्या काळामध्ये एक निवडणूक झाली, की कुठेतरी प्रेशराईज राजकारण करायचं, कुठेतरी अडवून लोकांना आपल्या जवळ बोलवायचं, वेटीस जरा वेठीस धरायचं. असं करून हे जास्त काळ टिकत नाही. जे लोक आपल्याला मतदान देऊन खुर्चीवर बसवतात किंवा मोठं करतात, ढोबळवाशी मोठं करतात, तेच लोक आपल्याला खुर्चीवरून खाली उतरवू शकतात आणि छोटंही करू शकतात. अगदी हे प्रत्यक्ष देवळात लोकांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे निवडणूक हारली काय आणि जिंकली काय, जर तुमच्या मनामध्ये समाजकारणाची ज्योत पेटलेली असेल आणि तुमचं जर खरोखर मनापासून तुम्ही समाजाचा विकास करायचा, त्या भागाचा विकास करायचा असेल, तर प्रक्रियेच्या भरोश्यावर आपण विकास करायचा नसतो. आपल्या अगदी. लोकांमध्ये जावंच लागतं. आबा, आता आपण जर बघितलं तर प्रत्येक गावात तरुण मंडळी, मग आपल्या गटात पण तरुण मंडळी असेल, तर त्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश देणार? त्या तरुण मंडळीमध्ये की आपल्या गावाला घेऊन एक भावना असते की आता तुम्ही बघा की आपल्या गावाकडे यात्रा भरतात छोट्या छोट्या, की त्या यात्रांमध्ये सुद्धा आपल्या तरुण मंडळीचा आता सहभाग वाढलाय. भजनी मंडळ असेल तिथे आपल्या तरुण मंडळीचा सहभाग वाढलाय. तर ह्या तरुणांना घेऊन आपण काय करू शकतो किंवा पुढे त्यांनी ह्या इलेक्शन मध्ये काय भूमिका बजावली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, तरुणांनीच खरं तर या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि डोळे उघडीतून लक्ष ठेवलं पाहिजे तरुणांनी. आणि आता मी तुम्हाला बोललो ना थोड्या वेळापूर्वी, की आता सोशल मीडिया असेल अगदी किंवा दळणवळणाची साधनं असतील, याच्यामुळे जनतेपासून काही लपून राहत नाही. जर तरुणांनी ठरवलं की समजा आपल्या भागाचा विकास करणारा कोण आहे किंवा आपल्या भागात काय होऊ शकतं, हे जर तरुणांनी जर अभ्यास केला, तर नक्कीच एखादा चांगला राजकीय एखादा तरुण पुढे नेतृत्व करू शकतो. का असं पारंपरिक एखादे नेतृत्व असं काही नाही. अगदी चिखलातून पण कमळ बाहेर येतं.
अगदी. बरोबर की नाही? हम्म. तसं ह्या तरुणांमधून असे अनेक नेतृत्व तयार होऊ शकतात. कोणत्याही पक्षाचं असेल किंवा समाजासाठी किंवा राजकारणासाठी. म्हणून तरुणांना माझं सांगणं असं राहील, की निवडणुकीमध्ये तुम्ही अगदी हिरिरीने भाग घेतला पाहिजे. इथून मागच्या इलेक्शनमध्ये तरुणांनी वेगळ्या पद्धतीने भाग घेतला असेल. काही तरुणांनी, मी सगळ्या तरुणांना म्हणत नाही. परंतु आता ते तसं होणार नाही. कारण आता देवळा तालुक्याचं चित्र फार बदललेलं आहे. हम्म. आणि ते बदलण्यासाठी प्रचंड 20 ते 22 वर्ष मी, माझी पत्नी आम्ही खूप कष्ट केले. तेव्हा कुठे आम्हाला थोडंसं चित्र बदलण्यासाठी आमची ताकद निर्माण झाली. आणि ते चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याला यश आलं. तर तरुणांना मी सांगेल, की जर समाजकारण करायचं असेल किंवा राजकारण करायचं किंवा आपल्या भविष्याच्या उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा भविष्याच्या जीवनासाठी जर आपल्याला जर चांगलं जगायचं असेल, तर नक्कीच निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे. आणि जो कोणी उमेदवार येईल त्याला प्रश्न विचारले पाहिजे. कोणत्याही पक्षाचा असतो तो. मलाही प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही आता निवडणुकीमध्ये येतायत, तुम्ही काय अजेंडा घेऊन आले, तुम्ही इथून मागे काय केलं किंवा आता काय करणार आम्हाला समजून सांगा. आणि ते विचारण्याचा कोणाला राग यायला नको. अगदी अगदी. अजिबात नाही. कारण तुम्ही मतांचा जोगा तेवढ्यासाठी जातायत मागायला. तुम्ही मतांचा जोगा तेवढ्यासाठी मागायला जाताय, तर तुम्हाला विचारायचा राग यायला नको, त्याचं वाईटही वाटायला नको. असं तरुणांनी जर विचारला तर नक्कीच जे कोणी नेतृत्व करण्यासाठी आपल्या पुढे येतंय ते नक्कीच सावध पावलं टाकून येईल. आणि जर त्याची कॅपॅसिटी असेल तरच तो नेतृत्व करू शकतो, तरच तो निवडणुकीमध्ये उभा राहील. म्हणून तरुणांना माझं सांगणार आहे, की निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा, चांगल्या पद्धतीने चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं आणि आपल्या भागाचा विकास करून घ्यावा. बरोबर. आबा, मला एक सांगा, की गाव म्हटलं की ही माणसाची खरी ओळख असते. आपण कुणालाही भेटलो तर तुम्ही कुठले आहात असं विचारतो. त्याने आपला ओळखीचा तालुका सांगितला, तर आपण त्याला विचारतो मग गाव काय. म्हणजे गाव हा एक मुख्य भाग झाला. आपलं आडनाव आणि आपलं गाव हा फार महत्वाचा विषय. मग जसं आपण देशाचं इलेक्शन लागतं, मग जसं आपण खासदार निवडून देतो, त्या हिशोबाने आपण आमदार निवडून देतो, तर तितकंच महत्व ग्रामपंचायतचं निवडणूक असेल, ग्रामपंचायतीची निवडणूक असेल किंवा मग जिल्हा परिषदेची निवडणूक असेल किंवा आपल्या प्रभागातला नगरसेवक असेल, ह्या इलेक्शन्सला सुद्धा तितकं महत्व दिलं गेलं पाहिजे. अतिशय मागच्या काळामध्ये अतिशय चांगला प्रश्न आहे हा. काय आहे, जर समजा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, सोसायटी असेल, मार्केट कमिटी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या असतील तेवढ्या, जर कोणी लोकप्रतिनिधी तिथं निवडून जाण्यासाठी प्रयत्न करतो किंवा त्याला तिथं काम करावं असं वाटतं, जर ह्या लोकांनी प्रत्येक माणसाने माझ्या सहित किंवा नूतनाऱ्यांसहित, मी तर काय अजून निवडणूक लढवली नाही, परंतु जो कोणी निवडणूक लढवत असेल त्याचा अजेंडा जर चांगला असेल किंवा त्याला जर काम करण्यासाठी तिथं जायचं असेल तरच त्यांनी निवडणूक लढवावी. नाही तर मग आमच्या ग्रामीण भागामध्ये काय असतं, मग यावेळेस यांना संधी दिली, मग आता यांना द्या, मग मागच्या वेळेस तू थांबला म्हणून मी, याच्यापेक्षा आपल्या त्या पदाला कोण न्याय देऊ शकतो. खरं तर माझी त्या उमेदवारांनाच विनंती राहील की त्यांनीच उभं राहावं. आणि मतदारांना पण माझं आव्हान राहील की जो कोणी आपल्या ह्या ज्या पदाला उमेदवारी किंवा निवडणुकीसाठी उभा आहे तो जर न्याय देत असेल तरच त्याला मतदान करावं. आणि मतदान झाल्यानंतर निवडून आल्यानंतर तो काय करतो काय नाही हे तपासण्यापेक्षा त्याच्या अगोदर आपल्याला कळतं. आणि माझं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगणं राहील की ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये जबाबदारी पार पाडली, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, काही विधानसभा असेल, लोकसभा असेल, यांचं सगळ्यांनी जबाबदारी पार पाडली तर आपल्या विकासाला कुठेही बाधा येणार नाही. आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला बोललो, प्रक्रियेनंतर जर राजकारणाकडे समाजकारण म्हणून बघितलं तर नक्कीच विकास होऊ शकतो. अगदी अगदी. आणि काही जे लोक गावापासून बाहेर असतात त्यांनी सुद्धा ह्या निवडणुकीकडे, की ही खूप महत्वाची निवडणूक आहे, आपलं मतदान बजावलं गेलं पाहिजे, ह्या गोष्टीवर सुद्धा तेवढंच प्रॉम्प्ट राहिलं पाहिजे. नाही तर मग गावात काय प्रगती झाली, मी मतदान करायला गेलोच नाही आणि गावाची काय परिस्थिती झाली, मग आपल्या गटाचा काय विकास झाला, मग आपल्या तालुक्याचा काय विकास झाला, तर हे प्रश्न विचारणं कुठे ना कुठेतरी मग चुकीचं वाटतं. नाही, काय होतं माहितीये का, आता जनता बऱ्यापैकी सुज्ञ झाली, पण बऱ्यापैकी प्रश्न असे विचारले जातात की समजा आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणूक लागली तर त्या निवडणुकीमध्ये आपले स्थानिक प्रश्न कोणते, मूलभूत प्रश्न कोणते, याचा त्या मतदारांनी अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करून तो उमेदवार निवडला पाहिजे.
समजा आता जिल्हा परिषदेला समजा एखादा जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचा आहे आणि त्याला जर आपण कांद्याचे भाव वाढीचे प्रश्न सांगायला लागलो, चुकीचं आहे. तो कुठे विधानसभेत जाणार आहे, तो कुठे लोकसभेत जाणार आहे. तर हा देखील विचार केला गेला पाहिजे. म्हणजे कांद्यांचे भाव पडले म्हणजे मी कांद्यांचे भाव पडले याचं समर्थन करणार नाही. कांद्यांचे भाव पडले तर निश्चितच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अगदी. परंतु कांद्यांचे भाव पडले म्हणून जिल्हा परिषद सदस्याला मतदान करायचं नाही, हे करण्यापेक्षा जिल्हा परिषद सदस्य असा निवडा की तो सदस्य स्थानिक प्रश्न जे असतील ते सन्माननीय आमदार साहेबांना सांगू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो, खासदार साहेबांना भेटू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो, त्यांना समजून सांगू शकतो किंवा त्याचा पाठपुरावा करू शकतो. अगदी अगदी असा सदस्य निवडला गेला पाहिजे. त्याच्यामुळे इनडायरेक्टली त्याची मदत होईल, पण डायरेक्टली त्याच्या हातामध्ये काही नाही. असे अनेक प्रश्न असतात. त्याच्यामुळे ही निवडणूक सुद्धा तितकीच महत्वाची आहे. लोकांनी अगदी त्याच्याकडे काटेकोरपणे पाहिले पाहिजे. निवडणुकीकडे सामाजिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. राजकारण म्हणून किंवा मी म्हणणार नाही पक्षाची विचारधारा सोडून दिली पाहिजे किंवा काय. मी पण एका पक्षाचा पदाधिकारी आहे. पक्षाची विचारधारा करत असताना व्यक्ती कोण आहे आणि तो किती कामाचा आहे त्याच्याकडे हे पण बघितलं पाहिजे, असं माझं मत राहील. आबा, आता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली, तुम्ही लोकांच्या मध्ये जातायत, तुमचा बहुतेक प्रचाराचा कार्यक्रमही सुरुवात झालाय, तर मग लोकांची प्रतिक्रिया काय? लोकांची प्रतिक्रिया म्हणजे आम्ही आता निवडणुकीच पुरतं जात असं काही नाही ना. आधीपासून आम्ही अनेक म्हणजे कंटिन्यू लोकांच्या संपर्कात असतो. सुख असेल, दुःख असेल, जाणं असेल, काही कामाच्या निमित्तानं असेल किंवा विनाकारण एखादा चक्कर असतो आमचं. त्याच्यामुळे निवडणुकीसाठी जातोय असं नाही. परंतु आता एक थोडासा बदल असा झाला, आमचं फिरणं चालूच असतं, परंतु ते फिरता फिरता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. लोक प्रश्न विचारतात ना, मग आबा आता काय तयारी, काय करायचं, मग आता आरक्षण काय निघणार आहे. आरक्षणच्या अगोदर सुद्धा मला लोक विचारत होते, आता आरक्षण आपलं काय निघेल, नाही आपलंच आरक्षण निघायला पाहिजे. अतिशय बेंबीच्या देटापासून लोक सांगायचे. अगदी त्याला वयाची मर्यादा नाही. म्हणजे बिगर मतदार देखील तेच सांगायचा, तरुण वर्ग पण तेच सांगायचा, आणि ज्येष्ठ नागरिक समजा आम्ही रस्त्याने चाललो तर भेटले किंवा कोणाला कुठे जायचं असेल गाडीत बसून घेतो त्यावेळेस ते सांगितलं, नाही तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये भाग घ्या, आरक्षण निघालेलं नसताना. म्हटलं आम्ही सांगायचो आरक्षण नाही अजून काही नाही, पण तरी देखील नाही तुम्ही काही करा, परंतु तुमच्यासारखा माणूस पाहिजे. म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो सांगायला. 5 वर्षानंतर जो कोणी लोकप्रतिनिधी असेल, निष्क्रिय लोकप्रतिनिधी असेल, सगळेच नाही निष्क्रिय लोकप्रतिनिधी, त्याला प्रश्न पडतो की आता प्रचाराला गेल्यानंतर लोक विचारतील 5 वर्ष कुठे गेले होते, काय काम केलं, काय नाही. मयूर दादा, मी तुम्हाला अगदी छाती फुगून सांगतो, जर आम्ही कुठे एखाद्या दारावर गेलो, मौतीच्या ठिकाणी गेलो, बसलो, तर काय चाललं, काय नाही, हे काय आबा, हा तुम्ही ज्या रस्त्याने आले ना, हा रस्ता तुम्हीच केला. अरे वा. आबा इकडे आलो, आबा आबा पूल तुमचाच आहे, मग तुम्ही हे लाईट तुम्हीच लावलेले आहेत. म्हणजे आम्हाला असा प्रश्नच विचारला नाही की 5 वर्ष कुठे होते आणि काय काम केलं. म्हणजे गावात जेव्हा आपण पहिलं पाऊल ठेवतो खर्ड्यासारख्या गावामध्ये, स्मशानभूमीपासून तर बाहेर निघायचं गावाच्या बाहेर सरकारी दवाखान्यापर्यंत, रस्त्यावरची रस्ता असेल, स्मशानभूमी असेल, गुरांचा दवाखाना असेल, हायमॅक असेल, गल्लीतील कॉन्क्रिटीकरण असेल, अंडरग्राऊंड विजेची लाईट असेल, पुढे गेल्यानंतर पुलाचं काम असेल, त्याच्या पुढे गेल्यानंतर शाळेची दुरुस्ती असेल, त्याच्यानंतर दवाखाना असेल, हे एका गावातली कामं मी तुम्हाला सांगितली. अरे बाप. मी ते पण ऐकलंय की ताईंचं काम करण्याची पद्धत थोडीशी, नूतन ताईंची काम करण्याची पद्धत पण वेगळीच, की त्या कुठे जात असल्या तर एखादं शासकीय काही असेल तर त्या तिथे जाणार, तिथले काम कसं चालू आहे बघणार, किंवा एखाद्या कामावर जाणार, डायरेक्ट बघणार की काम कसं झालंय, काय झालंय. म्हणजे हा एक प्रकार पण म्हणजे मी नवीनच ऐकला की चला की आम्हाला कुठेतरी जायचंय की व्हिजिट करायची, असं नाही तर ते त्यांचा स्वभाव आहे की आपण डायरेक्ट जाऊन तिथलं कामकाज बघितलं पाहिजे, लोकांची खरंच त्या गरजा भागतायत का त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. ते हे पण मला ऐकून खूप बरोबर आहे. काय आपण समजा एखाद्या गावात गेलो तर तिथं कदाचित रेशनचं सुटलेलं असतं. अगदी अगदी. रेशन दुकानदार कसा वाटतो किंवा त्या लोकांची काय समस्या आहे. म्हणजे रेशन दुकानदार चुकीचा आहे असं नाही, परंतु त्याला काय मदत करतात. आता बऱ्यापैकी रेशन दुकानदार त्यांच्या अडचण काय ते आता ऑनलाईन झालेले आहेत. ते ऑनलाईन करून परत कुठेतरी कार्यालयात जाऊन परत ते लिंकिंग करून घ्यावं लागतं. आधार कार्डचे प्रॉब्लेम लिंकिंग करून घ्यावं लागतं.
ही सुद्धा त्या रेशन दुकानदाराची अडचण आहे. समस्या. रेशन दुकानदाराकडे तुम्ही तसंच नाही बघितलं पाहिजे की हा चुकीचा आहे आणि हा रेशन देत नाही. तर त्याच्या काही प्रमाणात चुका असतील, बरोबर. परंतु त्यालाही जनतेची मदत झाली पाहिजे, ही गोष्ट आपल्याला कळते. बरोबर. त्याच्यानंतर समजा एखादी शाळा असेल, शाळेत पोरं दिसले, रस्त्यावर कुठेतरी दिसले, ते लक्षात येतं हे रस्त्यावर का उभे आहेत. हा. एखाद्या मुली दिसल्या आपल्याला रस्त्यावरती, तरुण मुलं, त्यांना बस आहे का नाही. अगदी. एका वेळेस तर स्वतः कुठेतरी बस स्टँड नूतनायर कुठेतरी चालल्या होत्या. मला त्यांनी घ्यायला बोलवलं म्हणून मला कळलं. हा. ते चालल्या होत्या. चालत असताना त्या देवळा बस स्थानकावर आणि त्या तरुण मुली चढत होत्या आणि ती बस पुढे सरकली. काही मुली पडल्या हे तिच्या लक्षात आलं. तिने लगेच गाडी थांबवली. मग त्या संबंधित वाहकाशी किंवा चालकाशी बोलल्या, की "बाबा तू असं का करतोय?" म्हणे, "यांना इथं स्टॉप नाही." म्हणे, "असं कसं स्टॉप नाही?" "चल," म्हणे, "मी गाडीत बसते. तुझी गाडी कशी थांबत नाही?" स्वतः गाडीत बसल्या. तिकीट काढलं आणि "मला तिकीट दे," म्हणे. "जो स्टॉप नाही ते तिकीट मला दे," म्हणे. "कसा स्टॉप नाही?" मी विचारते म्हणे. म्हणजे सांगायचा उद्देश काय, एवढं उघड्या डोळ्याने कामकाज करण्याची पद्धत. हो, मी नवीन बस स्टॉपवरून आपण आपल्या कुठे कामाला निघून जाऊ शकत होतो, पण ते बघितल्यानंतर ते राहवलं राहवलं गेलं. हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. अगदी, हे अगदी, महत्वाचं आहे. अगदी. म्हणजे हे असं देखील काम करण्याची पद्धत पद्धत पाहिजे. ही मी वेगळे ऐकले बरं. मी हे लोकांनी आम्हाला कमेंट केले, नाही त्यांच्या काम करण्याची पद्धत अशी आहे बरं का. आणि ते दाम्पत्य म्हटलं तर आबा तुम्हाला एक वाक्य सांगतो मी, डबल इंजिन म्हणतात पूर्ण, ठीक आहे, की एक व्यक्ती भेटला नाही तरी दुसरा व्यक्ती भेटतो आणि ते काम थांबत नाही, अशी तुमच्या बाबतीची प्रचिती आहे. म्हणजे हे ऐकतानाही खूप चांगलं वाटलं, की एवढ्या रूट लेवलला कोणीतरी एवढं चांगलं काम करतंय. नक्कीच तुमच्या कामाची दखल घेतली जाईल असं मला वाटतं.